इनके पीछे वर्षों का धैर्य और प्रकृति के प्रति गहरा सम्मान ये बीज बताते हैं कि मनुष्य प्रकृति के साथ मिलकर कितनी अद्भुत चीजें बना सकता है। सदस्यों को उनके प्रयासों के लिए शुभकामनाएं देता हूं। मैं ऐसे सभी लोगों का प्रयास मेरे प्यारे देशवासियों, मेघालय के कार्यक्रम समय तक किया है, लेकिन मेघालय की आणि आज आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अतिशय चांगला सल्ला आपल्या महाराष्ट्रातील खास करून जनतेला दिलाय की येणारे आपले जे गणपती उत्सव आहेत याच्यामध्ये आपण नक्कीच पीओपीचा वापर न करता किंवा पीओपी पासून बनवलेल्या मूर्ती न वापरता आपण शाडूच्या मातीच्या मूर्ती सगळ्यांनी वापराव्यात हा खूप चांगला संदेश त्यांनी दिलाय। जेणेकरून आपल्या घरात जी 1.5 दिवस 5 दिवस 7 दिवस 21 दिवस अशा ज्या मूर्तीची स्थापना होते ती मूर्ती नंतर आपण विसर्जन करताना तिचं कुठेही कोणालाही त्रास होऊ नये आणि त्याचा हा उपयोग हा पुन्हा एकदा चांगल्यासाठी व्हावा हा खूप चांगला संदेश आदरणीय मोदीजींनी दिलाय। तर नक्कीच आपण पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने आपण याचं पालन करावं आणि हे नक्कीच त्यांना हा चांगला संदेश देण्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागे ठाम उभं राहावं। नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम मी माझ्या तमाम भारतवासियांना मनापासून तुमचं अभिनंदन करतो की आदरणीय आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जो दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात हा प्रोग्राम 2014 पासून ज्याचं आयोजन केलंय, खरोखर याच्यामुळे आज एवढी जनजागृती भारत देशामध्ये झालेली आहे की आपण तो दिवस आला जाहीर झाला की आपण तो अर्धा तास कंपल्सरी काढतो अशी सवय एखाद्या शाळेसारखी सवय सगळ्यांना लागलेली आहे। आणि मी मनापासून अभिनंदन करतो की म्हणजे एक एक गोष्टी अशा माहिती पडतात सगळ्या नागरिकांना की गेल्या वेळी बांबूपासून बनणारे आपले जे फर्निचर आहेत त्याची माहिती दिली। त्याच्या गेल्या रविवारी तुम्ही बघाल गेल्या महिन्यातल्या रविवारी की तुम्हाला सांगतो की प्राण्यांना किंवा माशांना देखील रेस्क्यू करू शकतो हे देखील त्यांच्यामुळे माहिती पडलं। आणि तुम्ही बघाल की आजच्या दिवशी देखील सांगितलं की आपल्या भारत देशामधले एवढे तरुण आहेत की जे वेगवेगळ्या आपल्या याच्यातून पुढे जातात, म्हणजे शिक्षणात असतील कोणी क्रीडा क्षेत्रात असेल, या सगळ्यांची माहिती आणि त्यांचं कौतुक। महत्वाचं हे वाक्य आदरणीय मोदीजींचं आहे की कोणी असो मग गरिबांपासून श्रीमंतीपर्यंत की त्यांनी केलेलं काम आणि त्याच्यापासून जर भारत देशाला फायदा असेल, त्याच्यापासून जर आपण भारत देशाला काही संदेश देणार असू चांगला संदेश, तर नक्कीच आदरणीय मोदीजी त्यांचं कौतुक करतात आणि हे कौतुक संपूर्ण भारतभर जातंय। आणि मी तर म्हणेन की नुसतं भारतभर नाही, ते संपूर्ण जगभर हे केलेलं कौतुक सगळेजण बघतायत। तर नक्कीच आपण जे मोदीजींनी केलंय किंवा करतायत त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे आणि भारत देशाला पुढे नेण्यासाठी आपला सुदृढ भारत हा बनवण्यासाठी नक्कीच आपण आदरणीय मोदीजींच्या पाठीमागे ठाम उभं राहिलं पाहिजे। धन्यवाद।